रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सीते हे सगळं सोनं नाणं तुला जे वस्त्र आहे सगळ्याचं दान करून टाक, काही ठेवू नको. सती जाणारी स्त्री जसं स्वतःच्या मालकीचं सगळं धन द्रव्य दान करून जाते, तसं जर तुला माझ्या मागे यायचं असेल तर निर्मम अंतःकरणाने आलं पाहिजे. अंतःकरणामध्ये ममत्व वासना ठेवून राम भेटत नसतो सीते. राम भेटायचा असेल, राम प्राप्त व्हायचं असेल तर अंतःकरणामध्ये रामाशिवाय दुसरं काही नसलं पाहिजे. आणि रामाशिवाय दुसरं काही नसावं असं वाटत असेल तर रामाशिवाय बाकी सगळ्याचा त्याग आपल्याकडून घडला पाहिजे. या सगळ्याचा तू त्याग कर. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सीतेने सांगितलं हरकत नाही. वसिष्ठांचे पुत्र आहेत सुयज्ञ म्हणून, त्यांना बोलवलं, संकल्प केला आणि मग आपले सगळे आभूषण, आपले सगळे दागिने, रत्न, धन हे सगळं दान करून टाकलं. रामचंद्र प्रभूंनी त्यांनी पण आपल्याजवळ होतं तेवढं सगळं ब्राह्मणांना, ब्रह्मचार्यांना, संन्याशांना जे जे देणं योग्य होतं काही सेवकांमध्ये वाटलं, काही अन्य ब्राह्मणांना वाटलं, काही सुहृदांना वाटून टाकलं. आणि प्रत्येक वेळेला लक्ष्मण बरोबर आहे. अजून लक्ष्मण बरोबर जाण्याकरता रामचंद्र प्रभूंनी परवानगी दिली नाही, पण लक्ष्मणाचं ठरलेलं आहे की आपण बरोबर जाणार आहोत. रामचंद्र प्रभू हे सगळं दान करतात. आता ही बातमी सगळ्या अयोध्येमध्ये पसरलेली आहे. रामचंद्र प्रभूंना आपल्याला राज्याभिषेक होणार नाहीये, त्यांना 14 वर्षाचा वनवास मागून घेतलेला आहे. सगळे नगरजन आहेत. तिथून पुन्हा दशरथाकडे जाण्याकरता रामचंद्र प्रभू, सीता मातोश्री आणि लक्ष्मण निघालेत. रस्त्यावरून जाताना नगरजन नाही नाही ते बोलतात, नाही नाही ते शिव्या देतात. कैकेयीला, रामाला ओरडतात, तुम्हाला कळू नये का, ती एक वेडी आहे, तुम्हाला कळू नये का, आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण करून जाण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला, तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल याचा क्षणभरही तुम्हाला विचार करावा वाटत नाही का. रामचंद्र प्रभूंना नाही नाही ते बोलायला लागले. रामचंद्र प्रभू शांत चित्तानं ऐकून घेतात, कुणाला काही बोलत नाहीत. पुन्हा दशरथाच्या महालामध्ये गेल्यानंतर दशरथ राजे पुन्हा रामाला पाहतात, वियोगाच्या विचारानं पुन्हा मूर्छित होतात. रामचंद्र प्रभू त्यांना उठवून बसवतात. रामचंद्र प्रभूंना काही बोलणं होतं, रामचंद्र प्रभू वडिलांना समजावतात. हृदयाला धरून आलिंगन देऊन दशरथ राजे रामचंद्र प्रभूंपुढे वारंवार रडतात. इतके रडतात, इतके रडतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं बंद झालंय. आणि रडण्यानं अंगातली शक्ती इतकी गेली आहे की रडणं अगदी नैसर्गिकतेनं येतं. आणि शक्तीहीन झाल्यामुळे प्रत्येक रडण्याच्या वेळेला दशरथ राजे जमिनीवर चक्कर येऊन पडतायत, मूर्छित होऊन पडतायत. सुमंत्र बरोबर आहेत. सुमंत्राने बरंच कैकेयीला समजवलंय. कैकेयीच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलले नाही. कणमात्र दया तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली नाही. रामचंद्र प्रभू जाण्याची परवानगी घेतात. दशरथ राजे म्हणतात, रामा तुला जावं लागणार आहे, मी शब्द दिलाय, माझा दोष आहे, माझा गुन्हा आहे, हे सगळं खरं आहे, मला कळायला पाहिजे होतं, हिला वर द्यायला नको होते पण मी देऊन बसलोय, त्यावेळेला मला कळलं नाही, दोष माझा आहे. पण तू जाणार आहेस ना, हरकत नाही, तुझ्याबरोबर मी सगळी सामग्री पाठवतो, तुझ्याबरोबर सेना देतो, तुझ्याबरोबर काही संपत्ती देतो, तू जाशील तिथं चांगलं घर बांध, तिथं राहा नीट, चांगलं चांगलं करून खा, तुझ्याबरोबर अन्नधान्य देतो, संपत्ती देतो, सैन्य देतो, रानामध्ये जाताना कुणाला माहिती कुठून काय कधी कशाचं आक्रमण होईल, सेना बरोबर देतो. हे सगळं सांगितलं. कैकेयी म्हणाली, असा वर नाहीये, सुखाचं कोणतंही साधन यांना बरोबर द्यायचं नाहीये. तपस्व्याप्रमाणे रामाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा असं माझं मागणं आहे. आणि कोणत्याही तपस्व्याबरोबर सैन्य नसतं, कोणत्याही तपस्व्याबरोबर धन नसतं, कोणत्याही तपस्व्याबरोबर अन्नधान्य साठवून ठेवलेलं नसतं. कोणत्या तपस्व्याला अन्न आहे, तो काही ठेवतो काय? अरे ज्या दिवशी लागलं त्या दिवशी कुणाकडे तरी मागेल, कुठून तरी स्वीकारेल, काहीतरी करेल, नाही काही मिळालं तर झाडाची फळं खाऊन राहील. पण संचय करणं हा तपस्व्याचा स्वभाव नसतो. तुम्ही याला हे देऊ शकत नाही. हे सगळं सांगितलं. मग दशरथ राजांनी सांगितलं, मग हे सगळं जर काहीच न्यायचं नसेल तर रामा, एक गोष्ट तुझ्या बरोबर
नेण्याची मला परवानगी दे, पाठवण्याची. काय देता? दशरथ राजे म्हणाले काही देत नाही, मलाच तुझ्याबरोबर यायचं आहे. रामाने सांगितलं नाही, हेही मागणं नाही माझ्या आईचं. मी तपस्व्याप्रमाणे वल्कल नेसून जावं असं ठरलेलं आहे. वल्कल नेसवावीत म्हणून वल्कल मागवण्यात आली. दशरथ राजे पाहतात, सोन्याच्या सिंहासनावर बसणाऱ्या माझ्या मुलाच्या अंगावर आज वल्कल धारण करण्याचा प्रसंग आला. केवढं दुःख आहे. सीता मातोश्रींना वल्कल दिली गेली. वल्कल कशी नेसावीत माहिती नाही. एका रामायणामध्ये वर्णन आलंय कैकेयीच्या संबंधानं. म्हणे कैकेयी इतकी निर्लज्ज झाली की अत्यंत आनंदानं तिने सीतेला वल्कल नेसायला मदत केली. जा 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 जा, चल, मी तुला येत नाही ना, मी नेसवून देते तुला. वल्कल कशी नेसायची असतात मी नेसवून देते. त्या प्रसंगामध्ये दशरथ राजे कैकेयीला खूप बोललेत, सगळेच बोललेत. शेवटी वसिष्ठ तिथं आले आणि वसिष्ठांनी कैकेयीची ही कृती बघून कैकेयीला खूप रागावलेत वसिष्ठ. वसिष्ठांच्या शिव्या खाऊनही कैकेयीला त्याचं काही वाटत नाही. वसिष्ठ सांगतात, रामानी वल्कल धारण करून वनवासात जावं असं तुम्ही मागणं मागितलंय ना, मग सीतेला वल्कल कशा करता? सीतेला वल्कल नेसायचं काही कारण नाही. तिने तिच्या वस्त्रामध्ये, तिला जायचंय ना, रामचंद्र प्रभूंनी अनुज्ञा दिली ना, मग तिच्या वस्त्रामध्ये रामचंद्र प्रभूंनी जावं, सीतेने जावं. तिला वल्कल नेसण्याचं काही कारण नाही आहे. परंतु कुणी ऐकायला तयार नाही. कैकेयी ऐकायला तयार नाही. दशरथाचं रडणं चालू आहे. सुमंत्रांनी सांगितलं ठीक आहे, जायचंच आहे, मी रथ घेऊन येतो. त्यांनी रथ बरोबर आणला. तोपर्यंत लक्ष्मण जाऊन स्वतःच वल्कल नेसून परत आलेत. मी बरोबर आहे हे त्यांना नक्की माहिती आहे. मला जायचंच आहे, वाटेल ते झालं तरी. रथामध्ये हे सगळे बसलेत. सीतेने पुन्हा काय जे द्रव्य द्यायचं होतं ते दान वगैरे केलं. निघाल्यानंतर कौसल्या सीतेकडे बघते. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत. नुकती आपली सून लग्न करून आलेली आहे. काय वाटेल तिच्या आईबापांना? तिथून निघताना, मिथिलेहून निघताना आईवडिलांनी मला सांगितलं आमच्या मुलीला सांभाळा बरं तुम्ही. आणि आज मी काय करते तर तिला 14 वर्षाकरता वनवासात पाठवते. वाईट वाटलं. पण कौसल्या आहे, रामाचीच आई आहे. तिने सांगितलं ठीक आहे, परिस्थिती अशी आहे ना सीते, मला काही तुला सांगायचं नाही, फक्त एक सांगायचं आहे. म्हणून कौसल्याने सीतेला पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला. पतिसेवा करणं कसं क्रमप्राप्त आहे, किती आवश्यक आहे याचा विचार बोलून दाखवला. सीतेने अत्यंत श्रद्धेनं आपल्या सासूकडून तो उपदेश ग्रहण केला. आणि तिथून निघताना कौसल्या तिथं आपल्या बायकोला उपदेश करते. हा उपदेश पातिव्रत्य धर्माचा आहे. हे सगळं करून झाल्यानंतर तिथून निघताना रामचंद्र प्रभूंनी कौसल्याला काही विनंती केली आहे आणि काही उपदेश केला. रामचंद्र प्रभू कौसल्याला असं म्हणतात, आई मी चाललोय, सीता पण माझ्या बरोबर येतेय. हे सगळं प्रकरण का घडलं, कसं घडलं हे सगळं तुला माहिती आहे. वडिलांनी वर दिला, कैकेयीने तो मागितला आईने, वडिलांनी वर दिला, त्या वरानुसार मला वनवासात जावं लागणार आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनी म्हणजे तुझ्या नवऱ्यानी कैकेयीला वर दिला म्हणून माझ्या वडिलांकडे, तुझ्या नवऱ्याकडे दोषदृष्टीने तू पाहशील. यांच्यामुळे घडलं, यांच्यामुळे माझा राम दुरावला असं जर तुला वाटत राहील आई तर ते बरोबर होणार नाही. त्यांच्याकडे दोषदृष्टीने बघू नकोस आई. त्यांचा विचार कर. त्यांनी आतापर्यंत काय काय भोगलंय याचा विचार कर. त्यांच्या अंतःकरणाच्या स्थितीचा विचार कर. त्यांच्या मनोभूमिकेचा विचार कर. त्यांना टाकून बोलू नको. त्यांची सेवा आतापर्यंत तू जशी करत होतीस तशाच सेवेमध्ये तू तत्पर राहा. हे सगळं सांगितलं. ऐकून घेतलं सुमित्रेने, काही बोलली नाही. तिथून निघाले. रामचंद्र प्रभू, सीता, लक्ष्मण, कौसल्या आणि दशरथ या दोघांना उभं केलं. त्यांची परिक्रमा केली, त्यांना नमस्कार केला. सुमित्रेनं लक्ष्मणाला उपदेश केलाय. तिथं सुमित्रेला माहिती याला जायचंय, हा जाणार आहे. सुमित्रा लक्ष्मणाला म्हणते, लक्ष्मणा, ज्या वेळेला तू माझ्या पोटात होतास ना तेव्हा तुझे वडील मला डोहाळे विचारायला आले होते.
त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की मला दुसरं काही नको, ज्येष्ठांची ज्येष्ठ सेवा एवढीच मला हवी आहे आणि त्या मागणीतून तू झालेला आहेस. त्यामुळे रामचंद्र प्रभूंची पाठ न सोडणं, दादाची पाठ न सोडणं, दादाला काही कमी न पडणं आणि दादाच्या सेवेमध्ये तत्पर राहणं हे तुझं कर्तव्य आहे. तू सेवेमध्ये तत्पर राहायला पाहिजेस. सेवेचा उपदेश तिने केला. राम, लक्ष्मण आणि सीता रथामध्ये बसले, वनवासाला म्हणून बाहेर पडले. सगळी अयोध्या नगरी त्यांना सोडण्याकरता मागे रडत 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 चाललेली आहे. अयोध्येचे लोक चर्चा करतात, सुमंत्राला शिव्याशाप देतात. हा रथ आत्ताच्या आत्ता इथं मोडून का पडत नाही? या घोड्यांना काहीच कसं वाटत नाही? रामचंद्र प्रभूंना आम्हाला सोडून जाण्याकरता काहीच कसं वाटत नाही? अशी चर्चा त्यांची चालू आहे. अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये हे सगळे मागे 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 चाललेले आहेत. थांबवण्याचा प्रयत्न करतात. रामचंद्र प्रभूंना पुन्हा पुन्हा आवाज, थांबा, जाऊ नका आम्हाला सोडून. स्त्रिया वेगळ्या रडतायत, पुरुष वेगळे रडतायत, नगरामधली लहान मुलं रडतायत. रामचंद्र प्रभूंना वाईट वाटतं, पण प्रतिज्ञा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य मानल्यामुळं रामचंद्र प्रभू पुढे पुढे चाललेत. सगळी अयोध्या नगरी त्यांना बाहेरपर्यंत सोडवायला आलेली आहे. नदीच्या काठावर संध्याकाळ झाली म्हणून मुक्काम पडला. मुक्काम पडल्यावर सगळे प्रजाजन तिथं थांबले आणि थांबल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी विचार केला, यांना बरोबर घेऊन जाण्यात तात्पर्य नाही, म्हणून सगळ्यांना डोळा लागल्यानंतर रात्रीतून रामचंद्र प्रभू लक्ष्मण आणि सीतेसह सुमंत्राला घेऊन बाहेर पडले, नदी ओलांडून गेले. सकाळी उठल्यानंतर राम नाहीत हे कळलं, विलाप वाढला, पण पुढे जाणं शक्य नव्हतं, कुठे गेले माहिती नाही, म्हणून नाईलाजानं सगळ्या प्रजाजनांना परत यावं लागलं. सगळे प्रजाजन परत आले. रामचंद्र प्रभू पुढे निघाले. पुढे जाता 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 प्रयागाहून पुढे शृंगवेरपूरला गेले. शृंगवेरपूरला गुह होता, त्या गुहाकडचं आतिथ्य स्वीकारलं, तिथं राहिले. गुहांनी त्यांना सांगितलं की मीही एक इथला शृंगवेरपूरचा राजा आहे, तर तुम्हाला तिथून काढून दिलंय ना, माझं काही म्हणणं नाही, हे राज्य तुमचंच आहे देवा, तुम्ही इथं राज्य करा, अयोध्या तिथं राहील, तिथं आपण कळू द्यायचं नाही की तुम्ही इथं आहात आणि मग कोणी तिथून इथं येणार नाही. माझं राज्य तुमच्या चरणावर समर्पित आहे, तुम्ही इथं राज्य करा, 14 वर्षे इथं राहा, मी तुमचा सेवक म्हणून तुमच्या सेवेमध्ये मी राहीन, असं गुहांनी सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्यांना सांगितलं, नाही बाबा, मला दंडकारण्यामध्ये जाऊन राहण्याची आज्ञा आहे, त्यामुळं मला इथं राहता येणार नाही. हे सगळं झालं. रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीता हे पुढे निघाले. पुढे भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये, प्रयागहून पुढे गेल्यानंतर भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांचा मुक्काम पडला. भरद्वाजांना अत्यंत आनंद वाटला. भरद्वाजांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा मुक्काम पडला. काही चांगल्या गोष्टी तिथं बोलण्यात आल्या आणि झाल्यानंतर मग भरद्वाजांनी त्यांना पुढे चित्रकूट पर्वतावर जाण्याकरता निरोप दिला. चित्रकूट पर्वतावर कसं जायचं हे सगळं सांगितलं. चित्रकूटाचं महत्व काय आहे, चित्रकूट तुम्हाला मनाला कसं मोहित करेल हे सगळं सांगितलं. चित्रकूट हे या स्थानामध्ये आपल्याला तपाला किती अनुकूल वातावरण आहे, तिथं परब्रह्म प्राप्ती किती लवकर होते, हे सगळी महत्व त्याचं, त्या चित्रकूटाचं, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि सगळं सांगितल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यांनी स्वस्तिवाचन केलं. स्वस्तिवाचन करणं म्हणजे आशीर्वाद देणं आहे. भरद्वाजांनी या तिघांना आशीर्वाद दिला. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण यांच्यात पुन्हा संवाद झाला. मी परत जा म्हणून रामाने सांगितलं. लक्ष्मण म्हणाले जात नाही. त्याच्यात रामचंद्र प्रभूंना लक्ष्मणांनी पटवून दिलंय की मी तुमच्याबरोबर येणं आवश्यक आहे. रामचंद्र प्रभूंनी अनुज्ञा दिली आहे. हे पुढे निघालेले आहेत. स्वस्तिवाचन झालं, निरोप दिला आणि त्यांनी सांगितलं चित्रकूटावर जा. कसं जायचं हे सांगितलं. चित्रकूटाचा मार्ग सांगितला. तिथं गेल्यानंतर पुढे यमुना लागली. यमुनेचा आणि सीतेचा एक संवाद आहे. तिथं यमुनेला सीतेने काही प्रार्थना केली आहे. फार चांगला संवाद आहे, पण आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे त्या यमुनेशी संवाद झाला. सगळं झालं. त्या श्यामवट होता तिथं, त्याला सीतेने प्रार्थना केली. त्यानंतर हे यमुनेचं उल्लंघन करून हे तिथं फिरले, तिथं रमले थोड्या वेळ. तिथून त्या सगळ्या अरण्याची शोभा बघत 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 चित्रकूटावर आले. चित्रकूटावर वाल्मिकींचा आश्रम होता. हे जे वाल्मिकींनी सुरुवातीला सीता मातोश्रींना ओळखलंय ना, जे वाल्मिकी आश्रमामध्ये राहणारे मुनिकुमार होते, ते म्हणत गेले की अहो लक्ष्मी इथं रडत बसली, स्वर्गातली कोणी देवता आहे असं वाटतंय. ते जेव्हा वाल्मिकींनी बघितलं
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे ही सीता आहे. का? कारण आधी वाल्मिकींच्या आश्रमात चित्रकूटावरती या तिघांचा मुक्काम पडलेला आहे. चित्रकूटावर वाल्मिकी राहतात. वाल्मिकींचं दर्शन आहे. दर्शन झाल्यानंतर वाल्मिकींनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे एक पर्णशाला या चित्रकूटावर निर्माण करा. पर्णशाला करा म्हणजे झोपडी बांधून राहा. झोपडी बांधा हे सांगितलं. आता हे दोघेही भले रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, वसिष्ठ, विश्वामित्रांबरोबर राहिलेले, शिकलेले आहेत, पण झोपडी कशी बांधायची हे कसं माहिती? वाल्मिकींनी त्यांना शिकवलं. शिकवल्यानंतर त्यांना काही उपदेश केलाय. त्या उपदेशामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला तिथं काही सांगितलंय. त्यांनी सांगितलं बाबा नुसती झोपडी बांधून, घर बांधून चालत नाही, त्याची वास्तू शांत करावी लागते. हा विचार तिथं आलाय. आणि त्या तिथं बोलताना त्याने असं म्हटलंय, कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरजीवी. लक्ष्मणा ऐक म्हणे, नुसतं घर बांधून चालत नाही, मग कर्तव्यम वास्तुशमनम, वास्तुशमन केलं पाहिजे, वास्तुशांती केली पाहिजे. का? कुणी केली पाहिजे? सौमित्रे चिरजीवी, ज्याला आपण चिरंजीव व्हावं, बहुत काळापर्यंत आपण जगावं अशी इच्छा असते, त्यांनी वास्तुशांत कर्तव्य आहे, त्यांनी वास्तुशांत केलीच पाहिजे असा शास्त्राचा संकेत आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, त्या वाल्मिकींनी सांगितलं. हे सगळं झालं. तिथं काही वर्ष राहायचं, काही दिवस राहायचं ठरलं. तिथून सुमंत्राला अयोध्येमध्ये परत पाठवून दिलं. अयोध्येमध्ये सुमंत्र परत आले. परत आल्यानंतर येता येता प्रजाजनांची काय अवस्था आहे हे सांगितलं. रामचंद्र प्रभूंना कुठपर्यंत सोडून आलो हे त्यांनी दशरथाला, कौसल्येला सांगितलं. पुन्हा एकदा विलाप, पुन्हा एकदा रडणं, पुन्हा एकदा चक्कर येऊन पडणं, हे सगळं झालं. रामचंद्र प्रभूंच्या वियोगामध्ये कुणालाही समाधान अयोध्येमध्ये लागत नव्हतं. दुःखी झालेले दशरथ कौसल्येपासून हलत नव्हते, कौसल्येजवळ पडून राहिले. त्यानंतर त्या सुमंत्राने अनेक प्रश्न, अनेक प्रसंग तिथे सांगितले. कसे आम्ही गेलो, प्रजाजन कसे आले, रामचंद्र प्रभू रात्रीच कसे निघून आले, आम्ही शृंगवेरपूरला कसे गेलो, प्रयागला कसे गेलो, वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर दशरथाला पुन्हा 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 त्याचं वाईट वाटायला लागलं. त्यानंतर त्या वसिष्ठांनी काही आपल्या आज्ञेने 5 दूत पाठवलेत, दशरथाला समजावण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं झालं. त्यानंतर मग दशरथाला सांगताना वसिष्ठांनी असं सांगितलं की काय झालंय म्हणे, आता हे झाला तो प्रसंग वाईट झाला. रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक करायचा होता, तो आपल्याला करता आला नाही, त्याऐवजी त्यांना वनवासात जावं लागलं, हे वाईट झालं, गोष्ट खरी आहे. परंतु अडचण अशी झाली की आता तू राजा राहिला नाहीस, कारण तू संकल्प करून रामाला राजा करण्याचं ठरवलंयस. तुझं राजपद तू संकल्प करून सोडलेलं आहेस, त्यामुळे तू राजा राहिला नाहीस. आणि रामाला राजपदी अभिषेक न होता वनवासात जावं लागलंय, त्यामुळे रामही राजा झाला नाही. त्यामुळे राजा नसलेलं जे राज्य आहे ना, ते राज्य चांगलं नसतं. राजा दशरथा ऐक, ज्या राज्याला कोणीही नेता नाहीये ते राज्य काही करू शकत नाही. त्या राज्यामध्ये अराजक माजतं, त्या राज्यामध्ये विस्कळीतपणा येतो. याच्याकरता आपल्याला कुणाला तरी राजा केलं पाहिजे. मग काय त्यांनी सांगितलं, वर मागताना 2 वर मागितले होते, त्याच्यातल्या एका वराची, नंतर मागितलेल्या वराची पहिल्यांदा पूर्तता झाली आहे. रामाला 14 वर्षाचा वनवास हा दुसरा वर होता, पण पूर्तता होताना रामाला पहिल्यांदा वनवास झालाय. मग आता जो पहिला वर मागितला होता त्याची पूर्तता झाली पाहिजे ना. अयोध्येला कोणीतरी राजा पाहिजे. नाही तर दशरथाने राजाला, आमच्या रामाला वनवासात पाठवलं असं जर प्रजेच्या अंतःकरणामध्ये एकदा भिनायला लागलं तर ही प्रजा बंडखोरी करेल, सगळं राज्य विस्कळीत करून टाकेल, तुझ्यावर आक्रमण करेल, अराजक माजेल. याच्या करता म्हणून इथं कुणीतरी राजा पाहिजे. मग कोण आणायचा? कोण आणायचा काय? तू वर दिलायस, शब्द दिलायस, भरताला राज्याभिषेक केला पाहिजे, भरताला बोलवा. दशरथानं काही आता अश्वपतीकडे पाठवायचं. भरताला जर तिथं कळलं तर भरत तिथल्या तिथं काहीतरी वेडवाकडं करेल, अश्वपतीला कळलं तर काही वेडवाकडं करेल. म्हणून वसिष्ठांच्या मदतीनं दशरथाने दूत, काही मिठाई, काही फळं, काही चांगलं वस्त्र वगैरे देऊन अश्वपतींना, कारण त्याचं कारण सरळ होतं की तिथं गेलेल्या सेवकांच्या चेहऱ्यावर रामचंद्र प्रभू सोडून गेलेत हे जर भरताला कळालं असतं
तर अवघड झालं असतं. मग भरताला या दुःखाची कोणतीही कल्पना येऊ द्यायची नाही, म्हणून नेहमी जसं वस्त्र अलंकार पाठवले जातात तसं वस्त्र अलंकार देऊन पाठवले, मिठाई देऊन पाठवलंय. नाहीतर लोक म्हणतील अहो राम वनवासाला गेला आणि भरताने मिठाई वाटली राजांमध्ये, असं होईल. पण तो दोष मला पत्करता येईल. पण भरताला जर काही वाटलं तर ते मात्र मला भरताच्या मनातून मी उतरलो तर ते मात्र मला सहन होणार नाही. हे कळलं. काय करावं? भरताला बोलवायला पाठवावं असा विचार दशरथाच्या अंतःकरणामध्ये आहे. पण आता या गोष्टीचा थोडासा विचार आहे रामायणामध्ये. वसिष्ठांनी पाठवलं, तिथं गेल्यानंतर त्या राजाने सगळं क्षेम आहे ना असं विचारलं. त्याचं कारण असं दिलंय काही टीकाकारांनी, हे जरा म्हणजे थोडासा विचार करण्यासारखंच आहे. काय झालं याच्यामध्ये क्रम आहे. ते रामायणाचं चिंतन करताना वेगवेगळी रामायण वेगवेगळी सांगतात, त्याचा क्रम लावून सांगणं एक अवघडच आहे. वाल्मिकी रामायणाने काय चिंतन केलंय की भरताकडे दूत पाठवावा. कधी पाठवायचा ठरला? दशरथ असताना का नसताना असा प्रश्न आला. वाल्मिकी नाथ महाराजांनी जे केलंय ते प्रमाण आहे आपल्या दृष्टीने. वाल्मिकी रामायण प्रमाण आहेच आहे. पण झालं काय मध्ये की रामचंद्र प्रभू गेले, सीता मातोश्री लक्ष्मणासहित गेले. हे सुमंत्रांनी तिथून येऊन सांगितलं, विलाप झाला आणि इतका विलाप दशरथाने केला की त्या सगळ्या विलापामध्ये दशरथाचं प्राणोत्क्रमण झालंय मध्ये. रडत रडत दशरथ गेले. त्याच्याही आधी सुमी त्या कौसल्येला समजावताना दशरथाने माझ्यावर ही वेळ का आली हे सांगताना श्रावण बाळाची कथा सांगितली की हे होणारच आहे, कारण कर्मच माझं असं आहे की त्या कर्माच्या शापातून मला हे सगळं भोगावं लागणार आहे. आणि जर श्रावणाच्या वियोगामध्ये त्याचे आई वडील जगले असते तर मीही जगलो असतो. पण श्रावणाचे आई वडील जगले नाहीत, त्यामुळे मीही जगणार नाही. कारण त्यांनी असा शाप दिलाय की आम्ही आमच्या मुलाच्या वियोगामध्ये जसे मरतो आहोत तसा तूही तुझ्या मुलाच्या वियोगामध्ये मरशील, असा शाप आहे. त्यामुळे कौसल्य मी मरणार आहे हे सांगितलंय. त्या दृष्टीनं दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण झालं. दशरथ राजे गेल्यानंतर वसिष्ठांनी मग ते दूत पाठवले. आता राजा हा राहिला नाही, तो राहिला नाही, तर भरत राजा झाला पाहिजे, पाठवलं. पण इकडं सूतक असताना सुद्धा इकडून मिठाई गेली. राज्याला सूतक असताना इथून वस्त्र गेली आहेत. का? तर भरताला हे कळलं पाहिजे, कारण भरतही आता ग्रहस्थ आहे, त्यामुळे त्यालाही अशौच राहणार आहे. पण इथं येईपर्यंत त्याला ते नाही कळलं पाहिजे, म्हणून सगळं दिलं. अश्वपतीने सगळी चौकशी केली, भरताने चौकशी केली. सगळं झाल्यानंतर त्यांनी ते पहिल्यांदा कौसल्या सुमित्रा यांनी ठरवलं की आम्ही सती जातो म्हणून. काही म्हणाली मी काही जाणार नाही, माझ्या मुलाला राज्याभिषेक व्हायचा आहे, त्यामुळे मी काही जाणार नाही. कौसल्या म्हणाले मी जाते. पण वसिष्ठांनी कुणालाही परवानगी दिलेली नाही. रामचंद्र प्रभू येईपर्यंत सगळ्यांना इथे राहणं आहे, वसिष्ठांनी विशेषत्वाने सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे ते भरताकडे पाठवलं. तिथून येताना सेवक काही बोलले नाहीत, रथ चालवणारा सेवक काही बोलत नाही. भरताला काही चिंता निर्माण झाली. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. भरताचे जे काही मित्र बरोबर होते त्यांनी त्याला पुष्कळ, भरताला शत्रुघ्नाला पुष्कळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. पण भरताला त्या चिंता आहेत, त्याला दुःस्वप्न आहेत, मध्ये अशुभ असे काही संकेत मिळत आहेत. भरताला घेऊन ज्या वेळेला रथ गावामध्ये आला त्यावेळेला सगळं सुतकी वातावरण, उदास वातावरण बघून भरताला हे कळलं की काहीतरी गडबड झालेली आहे. उतरले, सरळ कैकेयीच्या भवनामध्ये गेले. कैकेयीला प्रणाम केला, वाकले, नमस्कार केला. तोपर्यंत माहित नाही आईचं कर्तृत्व काय येते, तोपर्यंत कळलं नव्हतं. सगळं झालं आणि तिथं गेल्यानंतर त्या कैकेयीकडून तुझा बाप मेला हे वृत्त त्यांना कळालं. आणि मग दशरथ त्या भरताच्या अंतःकरणामध्ये इतकं दुःख. मग त्यांनी विचारलंय वडील गेले ना,
मग वडिलांप्रमाणे सांभाळणारा माझा राम कुठे आहे? माझी वडिलांची जागा ज्यांनी वडील असतानाच घेतलेली आहे असा माझा राम कुठे आहे? तेव्हा कैकेयीने सांगितलं की राम इथं नाही आहे. मग तो वनवासाला निघून गेला. भरताने विचारलं कसं काय? मग कैकेयीनं घडलेलं सगळं सांगितलं. भरताने कैकेयीचा इतका धिक्कार केला, तू माझी आई नाहीस, तुला माता म्हणणं हे सुद्धा त्या मातृत्वाचा अपमान आहे, तू ह्याच्या पुढे माझ्याशी संबंध ठेवू नकोस, तू मेलीस तरी मी बघायला येणार नाही, वगैरे वगैरे टोकाचं भरत बोलले. खूप रागावले तिच्यावर. तिला मारण्याचा प्रयत्न करतो असं त्यांच्या मनामध्ये आलं. कौसल्या समजवायला आली. भरताने कौसल्येसमोर सांगितलं, हिला ह्याच्या पुढे मी आई म्हणणार नाही. कौसल्याने सांगितलं, असं म्हणू नये बाळा. मग करायचं काय? कशाला बोलवलं? रामच नाही तर मला कशाला बोलवलं? कारण तोपर्यंत दशरथाच्या देहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. कोण करणार? 2 मुलं तिकडे गेली, 2 मुलं इकडे आहेत, अंत्यसंस्कार करणार कोण? दशरथाचं शरीर ठेवलं होतं. दशरथाचा अंत्यसंस्कार झाला. अंत्यसंस्कार करताना भरत शत्रुघ्न अत्यंत वियोगानं दुःखी आहेत. भरत शत्रुघ्न दोघांनाही दुःख आहे. अंत्यसंस्कार झाले, दिवस झाले. 13व्या दिवशी सगळं झालं. काय दान करायचं होतं ते भरताने भरपूर दान केलं. सगळं झालं. ते त्या काळामध्ये 13व्याला अस्थिसंचय सांगितलाय. अस्थिसंचय 3ऱ्या दिवशी आपल्याकडे होतो. 13व्याला अस्थिसंचय सांगितला. त्याची कारण भक्ती त्या धर्मशास्त्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिली आहेत. पण ते काही का असेना, वाल्मिकी रामायणाने 13व्या दिवशी अस्थिसंचय झाला असं सांगितलंय. आणि मग पुन्हा जिथं दशरथाला अग्नी दिला होता तिथं ते पुन्हा गेले. तिथं पुन्हा रडले. सुमंत्रांनी वसिष्ठांनी दोघांना जवळ घेऊन समजावलं, निसर्गाचा नियम आहे, जन्माला आलेला आज ना उद्या कधीतरी जाणार, हे सगळं समजावून सांगितलं. कालच आपण बोललो की दुःखाच्या काळामध्ये वेदांत सांगू नये हे खरंय, पण दुःखाच्या काळामध्ये वेदांतासारखं दुसरं समाधान करणारा उपायही नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण वेदांताचं चिंतन आमच्या चित्ताला समाधान देऊ शकतं. जन्माला येणारा मरतो हा निसर्ग नियम आहे, पण मरणारा देह असतो, आत्मा नसतो, हा त्याच्या मागचा वेदांताचा सिद्धांत. आमच्या अंतःकरणाला कुठेतरी आपल्याला वियोगाला प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये वेदांत निर्माण करत असतो. आणि आत्मतत्वाच्या संबंधानं निश्चयात्मक अस्तित्वाचं भान एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झालं की मग तत्र को मोहा कशोका एकत्वम अनुपश्यतः असं उपनिषद म्हणतं. तसं तिथं शोक कुठला, मोह कुठला असं काही राहत नाही. तो शोक दूर करण्याकरता भगवंतांनी सुद्धा पहिल्या श्लोकामध्येच अर्जुनाला सांगताना जो दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक भगवंताच्या मुखातून आला तो शोकाच्याच संबंधानं प्रकट झालाय. अशोच्यानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. तू शोक करू नकोस. इथून सुरू झालेला भगवंताचा विचार, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शोक करू नकोस इथंच येऊन थांबतोय. शोक करू नकोस इथून भगवान बोलायला दुसऱ्या अध्यायात प्रारंभ करतात आणि शोक करू नकोस या विचारापर्यंत येऊन भगवान थांबतात. म्हणजे शोक न करणं याच्याकरता सगळं तत्वज्ञान आहे. सगळा विचार भगवंताने अर्जुनाला बोलून दाखवला. अशोच्यानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश्च भाससे गतासून अगतासूंश्च. अरे गेलेले त्यांचा शोक करण्याचं कारण नाही, कारण ते गेलेलेच. आणि राहिलेले त्यांच्या संबंधानं शोक करण्याचं कारण नाही, कारण ते गेलेच नाहीत. मग शोक कशाचा असतो अर्जुना? शोक करू नकोस बाबा, हे सगळं सांगितलं. तसं यांनी वसिष्ठांनी या दोघांना सगळं तत्वज्ञान सांगितलं. समजावून सांगितल्यानंतर घरी आले. शत्रुघ्न मात्र आत्तापर्यंत शांत होता. घरी आल्यानंतर शत्रुघ्नाच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला. त्याने विचार केला काय करावं, हे सगळं कशामुळं झालं. ही कैकेयी ही पहिल्यापासून अशी आहे का? नाही. भरताची आई आमच्या सगळ्यांवर समानतेने प्रेम करणारी आहे. तिचं भरतावर जेवढं प्रेम आहे रामावर जास्त आहे, पण लक्ष्मणावर माझ्यावर भरता एवढंच प्रेम तिने केलं ना. मग असं का झालं असेल? नेहमी प्रेम करणारी, प्रेमाची भावना अंतःकरणामध्ये असणारी माणसं अस्त्र का वागतात? मग लक्षात आलं माणूस विचित्र वागतो त्याचं कारण आहे बुद्धिभेद होणं. बुद्धिभेद हा फार अवघड विषय आहे.
आणि माणसाचा बुद्धिभेद होऊ शकतो. मग हा कुणी केला? हा मंथरेने केला. हे कळल्याबरोबर शत्रुघ्नाला राहावलं नाही. शत्रुघ्न गेले त्यांनी त्या मंथरेचे केस धरले, तिला ओढलं, खाली आपटलं, तिला मारायचा प्रयत्न करायला लागले. ती मारलं तिला. ती बिचारी मार खाऊन मूर्छित झाली. शत्रुघ्न म्हणतात हिला नुसतं मारून चालणार नाही, हिचा जीव घेतला पाहिजे. हिच्यामुळं माझ्या वडिलांचा जीव गेला, हिच्यामुळं माझा दादा नगर सोडून गेला, ह्याच्यामुळं लक्ष्मण नगर सोडून गेला, ह्याच्यामुळं सीता मातोश्रींना अयोध्या सोडावी लागली, हिच्यामुळे हिचा जीव घेतला पाहिजे. तलवार काढली, मारण्याचा प्रयत्न करणार. भरत मध्ये पडले. भरताने सांगितलं, शत्रुघ्न आपण असं वागू नये बाबा, सोडून दे हिला. तशाच बेशुद्ध अवस्थेमध्ये तिला सोडून दिलं. आणि मग सगळ्या मंत्रिमंडळाने भरताला प्रार्थना केली की तुम्ही राज्यारोहण करा, कारण राजा विना राज्य चांगलं नाही, कुणीतरी इथं राहिलं पाहिजे, तुम्ही राज्य ग्रहण करा, असं सगळ्यांनी प्रस्ताव दिला. आता भरताला अभिषेक करायचा हा वर दिलाच होता, मागितलाच होता. त्यामुळे ते होणार असेल तर मग मात्र भरताला राज्याभिषेक करावा म्हणून सगळी सामुग्री पुन्हा एकत्रित केली. आणि भरताने ते बघितल्यानंतर भरताने सांगितलं, नाही, या अयोध्येवर अभिषेक होईल तर तो रामाचाच होईल, माझा होणार नाही, सगळं घेऊन जा. त्यांनी सगळं परत पाठवून दिलं. रामाचा अधिकार या राज्यावर आहे, माझा अधिकार नाही, हे सगळं सांगितलं. ते सगळं परत पाठवून दिलं. आणि मग भरत विचार करतात, हे गेले ना, माझ्या अनुपस्थितीत गेले ना, मग असं करून चालणार नाही, मग आपण जावं, रामाला समजवावं. आणि ज्या राजाने तुला वर दिला होता तो राजा मरून गेला, आता काही राहिलं नाही, दशरथ मरून गेले, हेही रामाला माहिती नव्हतं, आपण सांगावं वगैरे असा विचार करून भरताने जायचं ठरवलं. भरताने विचार केला. तिथं गेल्यानंतर पण जर रामाने असं सांगितलं की नाही, वडिलांचा शब्द मला पाळावा लागेल, त्यांची मी प्रतिज्ञा केली आहे, आणि रामोद्वीर नाभिभाषते, राम दोनदा बोलत नसतो असं रामायणामध्ये अनेक वेळेला आलंय. दोनदा त्याला बोलावं लागतं ज्याला खोटं बोलण्याची सवय आहे. ज्याला खरं बोलता येतं त्याला दोनदा बोलावं लागत नाही.